नमस्कार, गुड मॉर्निंग. मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे पुण्यातली. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याबद्दलची. कारण आज पुन्हा एकदा अजित पवारांनी अगदी भल्या पहाटे राम प्रहरी कामाला सुरुवात केलेली आहे. मेट्रोच्या कामांची त्यांनी पाहणी केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी पिंपरी मेट्रोची सुद्धा अशीच अगदी पहाटे 5:45 वाजता जाऊनच पाहणी केली होती आणि आज सुद्धा तसंच केलेलं आहे. खरं तर सकाळी 6ची वेळ अजितदादांनी सांगितली होती, पण त्यांच्या सवयीप्रमाणे ते 15 मिनिटं आधीच पोहोचले. पुणे स्टेशन, कोथरूड, वनाज, कृषी महाविद्यालय, मार्केट यार्ड या ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाची त्यांनी पाहणी केली. अधिकारी आणि अभियंत्यांशी त्यांनी चर्चा केली, तांत्रिक बाबी देखील जाणून घेतल्या आणि मग नंतर त्यांनी भुयारी मार्गातून प्रवास करत बोगद्याचं काम कसं चाललंय, सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना तिथे आहेत हे सुद्धा जाणून घेतलं. 5:45 वाजता त्यांचा हा दौरा सुरू झालाय. अजून सुद्धा हा दौरा, हे सगळं त्यांची जी भेट आहे ही सुरूच आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे. वैभव, पुण्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा. पिंपरी मेट्रोची सुद्धा त्यांनी अशीच भल्या पहाटे जाऊन पाहणी केली होती आणि आज सुद्धा तसंच त्यांनी केलेलं आहे. नेमका कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्यांनी आढावा घेतलाय आज आणि काय प्रतिक्रिया त्यांनी हे मेट्रोचं काम पाहून दिली आहे? केतकी, अत्यंत बारीक प्रश्न जे आहेत ते त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना विचारलेत. सकाळी 5:45 वाजता सुरू झालेली ही व्हिजिट जी आहे ते अजूनही सुरू आहे. शहराच्या तिन्ही कोपऱ्यांमध्ये, पुणे स्टेशनला, त्यानंतर कोथरूड, वनाजला आणि कृषी महाविद्यालयामध्ये हे जे बोगद्याचं काम चालू आहे, मुख्य यार्ड जे आहे सध्याचं मेट्रोचं, त्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली. आता ते स्वतः ट्रेनमध्ये बसून, इथल्या आतमधल्या छोट्या लोकोमोटिव्हमध्ये बसून बोगदा ज्याचं काम साधारण 1.5 किलोमीटरपर्यंत झालेलं आहे, त्याच्या अगदी शेवटच्या टोकाला ते गेलेत. जायला इथून साधारण 12 मिनिटं लागतात, यायला 12 मिनिटं लागतात आणि तिथं पाहणी करायला साधारण 10 ते 15 मिनिटं. असं ते गेल्यापासून साधारण पाऊण तासाने ते परत येतील असं सांगितलं जातं आहे. आतमध्ये अत्यंत चिंचोळ्या स्वरूपाची जागा आहे, जिथं केवळ 2 ते 3च लोकांना थांबता येऊ शकतं आणि हवेचा पुरवठा, जो ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो त्या ठिकाणी अत्यंत कमी असतो. जास्त लोक गेल्यानंतर सफोकेशन वाढू शकतं. त्यामुळे केवळ 3-4 लोक जे आहेत तेच अजितदादांना पकडून, त्यांच्यासोबतचे 2 गार्ड्स आणि ब्रजेश दीक्षित आणि आणखी एक इंजिनियर्स आहेत ते त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ही सगळी पाहणी करून ते परत येतील. इथं आल्यावरती अगदी कुठला खडक लागलाय, कुठल्या मशीन्स लागल्यात, काही मार्गामध्ये यू बेंड जे आलेले होते ते सरळ घेता आले नसते का, त्याच्यामुळे किती खर्च वाढला, असे इतके बारीक प्रश्न जे आहेत ते अजित पवारांनी या मेट्रोच्या अधिकाऱ्यांना विचारलेत. की मेट्रोचे अधिकारी सुद्धा म्हणत असतील, वास्तविक या अशा प्रकारचं कुठलंही मोठं निर्माण ज्यावेळेस होत असतं किंवा अशा वास्तू उभ्या राहत असतात, अशा यंत्रणा उभ्या राहत असतात, त्यावेळेस त्याच्यामधला अजित पवारांचा इंटरेस्ट जो आहे तो उल्लेखनीय असतो. याचं कारण आणि एक गोष्ट विचारायची आहे की पुणे मेट्रो हे अगदी पहिल्यापासून वादाचं आणि विशेषतः राष्ट्रवादीसाठी तर खूप प्रतिष्ठेची गोष्ट आहे पुणे मेट्रो, आणि त्यामुळेच कदाचित काही उणीव राहू नये यासाठी अजितदादा प्रयत्न करत असतील. नक्कीच की एकूण पुणे मेट्रोचा प्रवास जर बघितला तर जवळपास 1.5 ते 2 वर्ष पुणे मेट्रो ही भूमिगत असावी की एलिव्हेटेड असावी, वरून असावी, याबाबत मतभेद होते. त्यावेळेसचे मुख्यमंत्री जे आहेत पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं होतं की एलिव्हेटेड मेट्रो कमी खर्चामध्ये होते आणि ती तातडीनं पूर्ण करता येईल, ती लगेच केली गेली पाहिजे. मात्र त्यावेळेस अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांचं म्हणणं होतं की शहर डिस्टर्ब न करता जी लॉंग टर्म असेल अशी मेट्रो आपल्याला हवी आहे. त्यामुळे भूमिगत मेट्रोला त्यांचं प्राधान्य होतं. मात्र त्याची किंमत जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढत होती, जवळपास दुपटीनं वाढत होती आणि त्यामुळे राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री जे आहेत ते त्याला फारसे अनुकूल नव्हते. या सगळ्या वादामध्ये जवळपास 2 वर्ष पुण्याची मेट्रो लेट झाली. पुण्यासोबत अनाऊन्स झालेली किंवा घोषित झालेली बेंगलोरची मेट्रो ही धावायला लागली, तरी पुणे मेट्रोचा DPR जो आहे तो मंजूर झालेला नव्हता. अखेर 1.5-2 वर्षानंतर समेट करून दोन्ही मुख्यमंत्री त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांनी थोडीशी एलिव्हेटेड आणि थोडी अंडरग्राऊंड अशी मेट्रो जी आहे तिचा DPR बनवला. सरकार गेल्यानंतर नरेंद्र मोदींच्या हस्ते इथं पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी भूमिपूजन झालेलं होतं आणि आता जवळपास 3 वर्षांनंतर काम जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उभं राहिले. या दरम्यानच्या काळामध्ये अजित पवारांना त्याच्यामध्ये फारसं लक्ष देता आलं नाही. मात्र जेव्हापासून राज्यात सत्ता आली आहे तेव्हापासून ते सातत्यानं या मेट्रोचा आढावा घेत असतात. आज जो त्यांचा आग्रह होता मूळचा की मेट्रो ही भूमिगत असायला हवी, तर ती भूमिगत असेल तर ती कशा पद्धतीची असेल, त्याचे बोगदे जे आहेत ते कसे बनवले जातात, या मशीन्स कुठल्या आहेत, इथे कुठली मटेरियल्स वापरले जातात, हे तंत्रज्ञान नेमकं कुठलं आहे, कशा पद्धतीनं ड्रिलिंग केल्यानंतर आसपासची जमीन जी आहे ती एक वेगळ्या प्रकारचं एलिमेंट टाकून
बंद केली जाते, ज्यामुळे पाणी जे आहे ते आतमध्ये झिरपत नाही. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, अनेक गोष्टींची चौकशी अजित पवार यांनी अगदी. आणि वैभव, अजून सुद्धा त्यांचं हे सगळं बघणं, ही सगळी भेट सुरू आहे. अर्थातच तिथले अधिकारी आज चांगलेच गांगरले असणार आहेत, कारण उपमुख्यमंत्री पालकमंत्री स्वतः अगदी भल्या पहाटे येऊन ही सगळी पाहणी करतायत. वैभव, आम्ही तुझ्याकडून आणखी अपडेट्स घेणार आहोत. अजितदादांचा पुढचा दौरा कसा आहे आणि मेट्रोबद्दल आणखी ते काय म्हणाले हे जाणून घेणार आहोत. पण आतापर्यंतच्या या माहितीबद्दल धन्यवाद. पुढची महत्त्वाची बातमी आहे आजच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दलची, देशव्यापी बंदबद्दलची. शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला आजपासून आता सुरुवात झालेली आहे. पंजाब हरियाणामध्ये तर कडकडीत बंद व्हावा, तो पाळला जावा यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जात आहेत. नव्या शेती कायद्याला उत्तरेत सगळ्यात जास्त विरोध करण्यात आला आहे. आपल्याला माहिती आहे, यावरूनच अकाली दलाच्या नेत्या बाहेर सुद्धा पडलेल्या आहेत. आणि पंजाब सरकारनं, महत्त्वाचं म्हणजे या पंजाब सरकारनंच या बंदला पाठिंबा दिलाय. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी रेल रोको सुद्धा केलं जाणार आहे. देशभरातल्या जवळपास 250 शेतकरी संघटनांचा या बंदला पाठिंबा आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशव्यापी संघटनांनी ही भारत बंदची हाक दिली आहे. कल से जो रेल रोको आंदोलन चला दूसरे दिन में शामिल हो गया। जो हमने कल देखा है, हमारा रेल रोको आंदोलन जन आंदोलन में बदल गया। ऐसे हजारों लोग आए हैं। सो ये सफलता से आगे बढ़ रहा है। जो पंजाब बंद है उसके लिए हमने आज पूरी औरतों की, अपनी किसान मजदूर संघर्ष कमेटी की जो औरतें हैं वो कस्बों शहरों में जाके आज बंद को सफल बनाएंगी, अलग अलग जगह पर अगुवाई करेंगे। 250 संगठन हैं किसानों के, उन्होंने हिंदुस्तान बंद का आह्वान किया। हम उसका पूरा जो समर्थन करेंगे और गांव में जो हमारे बंदे पीछे हैं आदमी, वो गांव बंद करवाएंगे, उस कोल को हम सफल करेंगे। इस तो अलावा जो साडा ये मोर्चा है लगातार कंटिन्यू चलता रहेगा। हजारों की तादाद में इस मोर्चे के शामिल होने के लिए आज लोग आएंगे और लगता है कि अपने दिल्ली को जाकर के हमारी गिनती लग जाएगी। तो ये 48 घंटे के लिए और ज्यादा भी हो सकता है। ये तो फैसला जो साडी सूबे की कोर कमेटी वही करेगी। ये ਜਿਹੜਾ ਕਿਸਾਨਾਂ ਨੇ ਆਪਣੇ ਮੰਗਾਂ ਨੂੰ ਰੱਖ ਕੇ ਧਰਨਾ ਲਾਇਆ ਹੋਇਆ ਹੈ, ਜੋ ਵੀ ਸਰਕਾਰ ਦੀਆਂ ਗਲਤ ਨੀਤੀਆਂ ਦੇ ਖਿਲਾਫ ਇਹ ਧਰਨਾ ਲੱਗਾ ਹੈ, ਜਿੰਨੇ ਦਿਨ ਵੀ ਇਹ ਚੱਲੇਗਾ ਬਾਬਾ ਜੀ ਵੱਲੋਂ ਇੱਥੇ ਲੰਗਰ ਲਗਾਇਆ ਜਾਏਗਾ। ਹੁਣ ਚਾਹ ਦਾ ਲੰਗਰ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ, ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ 10-11 ਵਜੇ ਪ੍ਰਸ਼ਾਦਾ ਵੀ, ਜਿਵੇਂ ਵੀ ਸੰਗਤ ਦੀ ਲੋੜ ਹੋਏਗੀ ਉਸ ਹਿਸਾਬ ਨਾਲ ਇੱਥੇ ਲੰਗਰ ਚਲਾਇਆ ਜਾਵੇਗਾ ਤੇ ਸੰਗਤਾਂ ਦੀ ਹਰ ਮੰਗ ਵਿੱਚ ਉਹਨਾਂ ਦਾ ਸਾਥ ਦਿੱਤਾ ਜਾਏਗਾ। ਤੇ ਸਰਕਾਰ ਨੂੰ ਵੀ ਅਪੀਲ ਹੈ ਕਿ ਕਿਸਾਨਾਂ ਦੀ ਜੋ ਵੀ ਮੰਗਾਂ ਨੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਸੁਣਿਆ ਜਾਵੇ ਤੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਪੂਰਾ ਕੀਤਾ ਜਾਵੇ ਤੇ ਉਹਨਾਂ ਨਾਲ ਧੱਕਾ ਨਾ ਕੀਤਾ ਜਾਵੇ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ। 8-9 बजे के बाद जो है आम जनता और आनी शुरू हो जाएगी और पूरा जो है लोगों से भी अपील हम करते हैं कि इतना इसका असर होना चाहिए जो सेंटर की सरकार तक इसका जो है असर पड़े और उसको मजबूर होना पड़े कि इनकी बातों के ऊपर ध्यान दिया जाए। जो फार्मर है वो समझता है कि उसके साथ धोखा किया गया है। वो कैसे जिएगा, कैसे अपने फैमिली को खाना भी खिलाने के काबिल होगा। अगर एमएसपी ख़त्म हो जाएगी, मंडी ख़त्म हो जाएगी, तो ये गरीब आदमी जो टिकट खरीद के रेलवे की कहीं जा नहीं सकते, वो कैसे अपना गुजारा करेंगे। आणि पंजाबमध्ये जास्तीत जास्त तीव्र हे आंदोलन करण्याचा प्रयत्न या सगळ्या शेतकऱ्यांचा आहे। यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांबद्दलची बातमी। नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे। कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारने असा निर्णय घेऊ नये अशी आर्तहाक शेतकऱ्यांनी दिली आहे। तसंच सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचं त्यांनी या शेतकऱ्यांनी म्हटलंय। 14 तारखेला निर्णय घेतला गेलेला आहे। आता तातडीने ती निर्यात बंदी उठवण्यासाठी तुम्ही केंद्र सरकारला अवगत करा। शेतकऱ्याचं जे झालेलं नुकसान आहे 10 दिवसातलं, 14 तारीख ते आतापर्यंत ते भरून द्या आम्हाला। ते नुकसानीची भरपाई मिळावी त्या शेतकऱ्यांना, कारण त्याला उत्पादन खर्च सुद्धा त्याचा मिळत नाही, ही परिस्थिती आहे। आणि प्रत्येक वेळेला सोयीनुसार एका बाजूला कायदा केला म्हणायचं, एका बाजूला सांगायचं की जीवनावश्यक वस्तूंवर वगळलेलं आहे, दुसऱ्या बाजूला सोयीनुसार प्रत्येक वेळेला आपण हस्तक्षेप करायचा। मग हस्तक्षेप करायचा, तुम्हाला ग्राहकाला जर 2 पैसे त्यालाही द्यायचा असेल तर जरूर द्या, परंतु जो शेतकऱ्याचा तोटा होतोय तो एखादा निधीची उभारणी करून त्या शेतकऱ्याला द्या, त्याला अनुदान द्या, त्याला सबसिडी द्या। आम्हाला कशाला मारता त्याच्यामध्ये। आणि यानंतरची बातमी आहे बॉलिवूडच्या ड्रग्ज गँग्सबद्दलची। रकुल प्रीत सिंहची आज एनसीबी कडून चौकशी होणार आहे, पण दीपिका पदुकोण
सारा अली खान यांची मात्र उद्या चौकशी होणार आहे। रकुल प्रीत, सारा अली खान आणि दीपिका काल मुंबईत दाखल झालेल्या आहेत। दीपिका आणि सारा अली खान तसंच श्रद्धा कपूर या तिघींची 26 सप्टेंबरला म्हणजे उद्या चौकशी होणार आहे। दीपिकानं तिच्यासाठी वकिलांची फौज उभी करण्याची आता तयारी सुरू केली आहे। मुंबईतल्या एका मोठ्या वकिलाला सुद्धा तिनं संपर्क केल्याचं कळतंय। हे दृश्य आपण बघतोय। सारा अली खान गोव्याहून काल मुंबईत परतली आहे आणि दीपिका पदुकोण सुद्धा परतलेली आहे आणि रकुल प्रीत सिंहची आज चौकशी होणार आहे। सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नंतर जेव्हा रिया चक्रवर्तीची चौकशी झाली त्यानंतर हे सगळं कनेक्शन उघडकीला आलेलं आहे। ड्रग्ज घेतले जात आहेत आणि त्यामध्ये कोणाकोणाची नावं आहेत असं जेव्हा या ड्रग पेडलर्सला किंवा त्या संबंधित लोकांची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यामध्ये या सगळ्यांची नावं उघड झालीत। अर्थातच खूप मोठा धक्का सगळ्यांनाच यामुळे बसलेला आहे। आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे। प्रणाली, खरोखर हे सगळंच धक्कादायक होतं चाहत्यांसाठी। आज नेमकी कोणाकोणाची चौकशी होणार आहे? कारण रकुल प्रीतची तर होणार आहे, पण तिच्या बरोबर आणखी कोणाकोणाची चौकशी एनसीबी करणार आहे? आज 3 जणांची चौकशी होणं अपेक्षित आहे। त्याच्यामध्ये रकुल प्रीत ही जी अभिनेत्री आहे हिची चौकशी होणार आहे। त्याचबरोबर दीपिकाची जी मॅनेजर आहे करिश्मा, तिला सुद्धा चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे। इतकंच नाही तर धर्मा प्रोडक्शनचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत ज्यांचं नाव क्षितिज प्रसाद असं सांगितलं जात आहे। या तिघांना आज चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे। साधारणतः 10:30 ते 11ची वेळ जी आहे ती यांना देण्यात आलेली आहे। एनसीबी कार्यालयामध्ये हे सगळेजण तिथे जातील आणि त्यानंतर त्यांची संपूर्ण चौकशी होईल। खरं तर सुरुवातीला म्हटलं जात होतं की दीपिकाची सुद्धा आजच चौकशी होईल, परंतु आता जी काल रात्री जी माहिती आली आहे त्यानुसार दीपिकाची चौकशी ही उद्या होणार आहे। उद्या या तीनही अभिनेत्री म्हणजे दीपिका, श्रद्धा आणि सारा या तिघींचीही चौकशी केली जाणार आहे। तत्पूर्वी ज्यांच्या दरम्यानचं हे चॅट होतं, ज्या चॅटमुळे दीपिकाचं नाव पुढे आलं, ती दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा, त्यापैकी करिश्माची चौकशी आज केली जाणार आहे। आणि क्षितिज जो की धर्मा प्रोडक्शन हे एक मुंबईतलं आणि बॉलिवूडमधलं एक मोठं प्रतिष्ठित नाव आहे आणि त्या धर्मा प्रोडक्शनचे हे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत ज्यांची आज चौकशी होणार आहे। 1 दिवसाचा कालावधी या तीनही अभिनेत्रींना मिळाला असं म्हणता येईल, कारण दरम्यानच्या काळामध्ये आजच्या दिवसभरामध्ये जास्तीत जास्त मोठे वकील आणि ह्या संपूर्ण प्रकरणातून बाहेर कसं पडता येईल यासाठीची सगळी चाचपणी जी आहे ती करण्याचा वेळ या 3 अभिनेत्रींना आजच्या दिवसात मिळणार आहे। त्यामुळे आजचा दिवस त्यांचं संपूर्ण लक्ष जे असेल ते या गोष्टीवर केंद्रित असेल की या संपूर्ण प्रकरणामध्ये आपली बाजू जास्त ताकदवारपणे जो कोणी मांडू शकेल असा वकील गाठायचा आणि त्याला मिळवण्याचा प्रयत्न करायचा। आज दिवसभरामध्ये हे होईल आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये श्रद्धा आणि सारा यांची सुद्धा उद्या चौकशी होणार आहे। पण दीपिकाची मॅनेजर आणि रकुल प्रीत ही जी अभिनेत्री आहे आणि क्षितिज या तिघांची मात्र आज चौकशी केली जाणार आहे। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल। अर्थातच या चौकशीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय, कारण एरवी जे लोक जे चाहते जे तारे आपल्याला दिसतात या सगळ्या ग्लॅमरस वर्ल्डमध्ये त्यांची ही काळी बाजू आता समोर यायला लागलेली आहे आणि बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींचं ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर आणखी नवनवे सुद्धा खुलासे होत आहेत। त्यामुळे बॉलिवूड हादरलंय। आता तर ड्रग्सचा संबंध थेट IPLशी सुद्धा जोडण्यात आलाय। अभिनेत्री शर्लिन चोप्रानं किंग खान शाहरुखच्या कोलकाता नाईट रायडर्स टीमवर ड्रग्ज घेतल्याचा आरोप केलाय आणि त्यामुळे बॉलिवूडसह IPLमध्ये सुद्धा खळबळ उडाली आहे। KKRच्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज घेतले जात असल्याचा गंभीर आरोप तिनं केलाय। काही बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर्सच्या पत्नींना सुद्धा तिनं ड्रग्ज घेताना पाहिलंय असा गौप्यस्फोट शर्लिननं केलाय। बॉलिवूडमधले 95% लोक ड्रग्सच्या आहारी गेल्याचा आरोपही तिने केलाय। जी देखिए, मैं कोलकाता गई थी KKR का मैच देखने के लिए। मैच देखा, बहुत मजा आया। वो मेरा पहला लाइव मैच था एंड उस मैच में KKR की जीत हुई। जीत की खुशी में एक आफ्टर मैच पार्टी रखी गई। उस पार्टी में क्रिकेटर्स थे, उनकी गर्लफ्रेंड्स थे, हमारे शाहरुख खान साहब थे और उनके चहीते दोस्त थे, तमाम लोगों की बीवियां थी एंड एक एक अलग माहौल बना था। अलग अलग पदार्थों का सेवन किया जा रहा था, तो सब झूम रहे थे। मेरा भी बहुत मन किया कि मैं डांस करूं और मैंने डांस किया क्रिस गेल के साथ, बाकी सभी लोगों के साथ। हमने
खूब मस्ती की, डांस किया। क्रिस गेल ने अपनी कमीज उतारी, मैंने उसकी कमीज ली और ऐसे ऐसे कमीज को हवा में ये किया, उछालते हुए ट्रेन डांस किया। एंड खूब सारी मस्ती करने के बाद जब मैं थक गई, पसीने छूटने लगे, तब वॉशरूम में गई। वॉशरूम का दरवाजा खोलते ही क्या दिखा? भयानक दृश्य दिखा। बॉलीवुड स्टार्स की बीवियां आईने के सामने खड़े होकर कुछ वाइट पाउडर स्नॉट कर रहे थे। मेरा ये मानना है कि 95% लोग इस इंडस्ट्री में ड्रग्स लेते हैं। 95% लोग, केवल 5% लोग ऐसे हैं जिन्हें ड्रग्स के साथ संबंध नहीं जोड़ना है, जिन्हें एक डिसिप्लिन लाइफ जीनी है, जो अपनी लाइफ को वैल्यू करते हैं, जिन्हें अपने लाइफ से प्यार है, अपनी बॉडी से प्यार है। ऐसे बहुत कम लोग हैं, 5% लोग। एंड 95% लोग चरस, गांजा, कोकेन, LSD, MDMA, मैजिकल मशरूम्स, एक्सटेसी वगैरह वगैरह जैसे चीज़ों का सेवन करते हैं। एंड उनके लिए अगर ऐसी चीज़ें पार्टी में ना हो तो वो पार्टी अधूरी कहलाती है। गंभीर आरोप केलेले शैलीन चोप्रानं मात्र ड्रग्ज प्रकरणामध्ये कारवाई करण्यासाठी व्हॉट्सअप चॅट हे सक्षम पुरावा नाही अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे। त्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला या प्रकरणाची पाळमुळं शोधावीच लागतील असं मतही त्यांनी व्यक्त केलंय। बॉलिवूडचे अभिनेते किंवा अभिनेत्र्या यांच्या मोबाईलच्या व्हॉट्सअप चॅटमधून जरी ड्रग्जच्या संदर्भात नावं निष्पन्न झाली असली तरी फक्त व्हॉट्सअप चॅट हा काही सक्षम पुरावा होऊ शकत नाही। हा निश्चितपणे कोरॉबरेटिव्ह एव्हिडन्स होईल, परंतु NCBला त्याही पलीकडे शोधावं लागेल। आणि यानंतरची बातमी आहे पुण्यातून। पुण्यातलं जम्बो कोविड सेंटर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। या सेंटरमधून 33 वर्षांच्या प्रिया गायकवाड बेपत्ता झाल्यात। या महिलेला तिच्या आईनं जम्बो सेंटरमध्ये दाखल केलं होतं। ससून रुग्णालयातून या ठिकाणी दाखल झालेल्या या रुग्ण महिलेवर उपचार सुरू असल्याचं कोविड सेंटरतर्फे सुरुवातीला सांगण्यात आलं खरं, पण बऱ्या झालेल्या आपल्या मुलीला आणण्यासाठी गेलेल्या माऊलीसमोर धक्कादायक वास्तव आलं। तुमची मुलगी इथे ॲडमिटच झाली नाही असं कोविड सेंटरमधून सांगण्यात आलं। आपल्या मुलीसाठी या माऊलीनं आता उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। प्रियासोबत घातपात झाल्याचा आरोप तिची आई रागिणी गमरे यांनी केलाय। या प्रकरणी चौकशीसाठी उपायुक्त दर्जाचे अधिकारी समन्वय साधत असल्याची माहिती रुबल अग्रवाल यांनी दिली आहे। तारखेला त्यांनी मुलगी दाखवलीच नाही। आम्हाला दाखवा म्हणले, कॅमेऱ्यात दाखवा, कशी आहे आमची मुलगी, तर तुमची मुलगी उपचार घेते, 19 बेडवर आहे, तुम्ही काही येऊ नका, तुमचं हे वय आहे तर कोरोना चालू आहे, तुम्ही येऊ नका, 15 दिवसांनी आम्ही तुम्हाला फोनवर कळवतो, मग तुम्ही तुमचं पेशंट घ्यायला या। तरी पण मी 13 तारखेला आले, म्हणलं कसं आहे आमचं पेशंट दाखवा, व्हिडिओ कॉल करा। आमच्या भावाच्या मुलीने सांगितलं तर त्याला आतमध्ये शोधतात आहे, तुमचं पेशंट नाही, सगळ्या बेडवर ते शोधतात। आम्ही पहाटे 4 वाजता इकडे थांबलो, 4-5 जण ते फाईल शोधतात, तर बोलतात लाईफलाईन वाले सगळे घेऊन गेले, आता मेट्रो कंपनी आली तर तुमचं आम्ही काही सांगू नाही शकत। ते लाईफलाईन वाल्यांच्या टायमाला तुमची मुलगी असेल बी आणि गेली पण असेल आम्हाला नाही माहिती। 1 दिवसात मुलगी कुठं गायब झाली। तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली का? मिसिंग केली, आम्ही तक्रार केली, आम्ही शोधतो बोलले। पोलीस इथं आले तर ते लोक बोलतात प्रिया गायकवाड नावाची मुलगी इथे आलीच नाही। मग ससून एवढा मोठा महानगरपालिकेचा दवाखाना आहे, तिथं आमचा रेकॉर्ड आहे, त्यांची ॲम्ब्युलन्समध्ये इथं आलो, इथून आमची मुलगी कुठं गायब झाली। आणि यानंतरची बातमी आहे खासगी हॉस्पिटलला पुणे महापालिकेनं दिलेल्या दणक्याची। प्रशासनानं बिलाची रक्कम कमी करण्याचे आदेश दिल्यानंतरही बिल कमी न करणाऱ्यांना एका खासगी हॉस्पिटलला पुणे महापालिकेनं चांगलाच दणका दिलाय। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या या हॉस्पिटलचा नर्सिंग होम परवाना रद्द करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान पालिकेनं नोटीस पाठवल्यानंतर युनिव्हर्सल हॉस्पिटलनं बिलाची रक्कम कमी करत 450 पेक्षा जास्त रुग्णांना वाढीव रक्कम परत पाठवली आहे। या हॉस्पिटलनं तब्बल 1,60 लाख रुपयांचं बिल कमी केलंय। वाढीव बिल देऊन ते न भरल्यास डिस्चार्ज देणार नसल्याची धमकी या हॉस्पिटलकडून रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात आली होती। या हॉस्पिटलकडून झालेली मनमानी थांबावी यासाठी सागर लडकत यांनी महापालिकेकडे तक्रार केली होती। भरपूर प्रमाणात खर्च करतो, पेशंटला पाहण्यासारखा पैसा आम्ही खर्च केलेला आहे आणि तुम्ही बिल कमी करण्यासाठी का सांगताय आम्हाला? तर आम्हाला त्याची तक्रार करू वाटली म्हणून आम्ही महानगरपालिकेला
आपले आरोग्य अधिकारी मनीषा नाईक मॅडम आहेत, त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली लेखी की आम्हाला या बिलाचा खुलासा मिळावा म्हणून. तर मॅडमनी त्याचा पुढे फॉलोअप घेतल्यानंतर तर मॅडमने त्यांना नोटीस पाठवली. मॅडमच्या यांनी आम्हाला बिल कमी करून 49,300 युनिव्हर्सल हॉस्पिटलमधून फोन आला की तुम्ही तुमच्या बिलाची जी काही रक्कम आहे ती रिटर्न तुम्हाला चेकद्वारे देतो आहे. तर त्यांनी HDFC बँकेचा आम्हाला चेकद्वारे 49,300 ही काल आम्हाला रक्कम चेकद्वारे देण्यात आली रिटर्न. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.